नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आपण सध्या शिवनेरी गडावर आहोत आणि शिवनेरी गडावर एक प्रकारे मराठ्यांचा जनसागर ओसांडलेला आहे. अशा प्रकारचं वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये गावोगावातून लोक शिवनेरी गडावर आता आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील स्वतः गडावर येऊन गेलेले आहेत. ते सकाळी आले होते आणि त्यानंतर लोकांना सोडण्यात आलेलं आहे. आणि बऱ्याचपैकी आपण जर पाहिलं तर मराठा समाजाच्या मागण्या हे नेमक्या मान्य होतील का किंवा काय, या सगळ्या प्रश्नावर आज चर्चा होणार असल्याचं सरकार करून कळत आहे. काल एक बातमी आली होती, ती बातमी म्हणजे की हैदराबाद गॅजेट अवघ्या मराठवाड्यामध्ये लागू होईल. मात्र याबद्दल कुठलंही आता अजूनही जे काही सत्य म्हणता येईल ते सत्य कुठेही आलेलं नाही. आणि ते सत्य खरं पाहता शिवनेरी किल्ल्यावर जे येऊन आता मराठे परतणार का, आज सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. त्याचं कारण म्हणजे सरकार मोठं पाऊल उचलू शकतं. कारण आपण जर पाहिलं तर सरकार बऱ्याचपैकी ऍक्टिव्ह मराठा आरक्षणामध्ये आता पाहायला मिळत आहे. कारण कालपासून जे शिष्टमंडळ पाठवलेलं आहे किंवा शिष्टमंडळानं जरांगे पाटलाची आज भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये शिष्टमंडळ हे येणार असल्याचे सुद्धा कळत आहे. आणि त्यामध्ये जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यानंतर जे काही पुढचं होईल, त्यानंतर जे मराठा आरक्षणाची काही मागणी आहे, जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे, ती मागणी सुद्धा मान्य होईल का, अशा प्रकार सुद्धा आता एक माहिती आहे. बरंच लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत. मामा, कुठून आले तुम्ही? धाराशिव कळंब तालुका. बर काय वाटतंय, होईल का मनोज जरांगे पाटलाचं? कारण पाहिल्यासारखे चकल्याचे बसलेस कसं व्हायचं? बरोबर आहे, विश्वास ठेवायचं काम राहिलेलं नाही. बरोबर आहे. मात्र आता सरकारला पंचायत पडली असेल की एवढे मोठे लोक जर मुंबईमध्ये आले तर काय करावं? सरकार स्वतः भक्कम असल्यामुळे कुठे शेतकऱ्याचं हेच करायला कुठं. बरोबर आहे. पाहिल्यासारखी थाप मारली की बघायला वाटलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे जे काही लोक विश्वास, मेन गोष्ट विश्वास लोकांमध्ये. शपथ घेऊन जर खोटं बोलते वा बरोबर आहे. वाशीच्या सभेमध्ये बरोबर आहे. मग कसा विश्वास पाळगावा? त्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले होते, त्यावेळेस त्यांना अलीकडे रोखलं होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या आंदोलनामध्ये सुद्धा फायदा झालाय. त्यावेळेस शिंदे समिती लागू झाली आणि शिंदे समिती लागू झाल्यामुळे 56 लाख नोंदी ज्या आहेत, कुणबी नोंदी सापडल्या. ते आंदोलन फेल गेलं नाही. सगळं सर्टिफिकेट मिळायचं. पूर्ण जे मिळायचं होतं, त्याच्यामुळे हा लढा जरांगे पाटलांनी चालू केला होता. तो लढा यशस्वी झाला नाही असं म्हणता येईल. त्यावेळेस म्हणता येईल म्हणा, अगर 10% 25% काही यश आलं म्हणता येईल काही. बरोबर आहे. पण ती पूर्ण नातेवाईक होते. आता तुम्ही घरात एखाद्या कुटुंबातला निघालंय ओबीसी प्रमाणपत्र, तर बाकीच्या घराच्या कुटुंबाला, बाकीच्या भावाला पुतण्याली पाहिजे का नाही? सगळ्यांनी मिळालं पाहिजे. सगळे रक्त जे नाते संबंध आहेत त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी जरांगे पाटलाची मागणी आहे. आता एखाद्या थोरला भाऊ कारभारी होता, त्याच्या नावावर जमीन असेल, मग बाकीच्या भावाला मिळायला पाहिजे नाही काही? बरोबर आहे. बरोबर. तुमची मागणी जी आहे ती अगदी रास्त आहे किंवा योग्य आहे. परंतु सरकारने याच्यावर पावलं उचलणं हवी आहे. चिखली विदर्भाची मुलगी गेली इकडे, तर तुम्हाला ओबीसी मध्ये आहे, आपण मराठामध्ये आहोत. बरोबर आहे. मग कसं कुठलं नाचं संबंध ठेवा? बरोबर आहे. तुम्ही कुठून आले? गोतळीच आहेत का? बरोबर. शिष्टमंडळ आले, फक्त खांदे बदलले, काय बदलले? जे पहिले माणसं होते ते आता नवीन माणसं नेमलेले आहेत. काय ते नवीन नागराला बसले, सकाळी इकडे दुपारून इकडे बदली जाऊ. बरोबर आहे. आता काय वाटते, मागणी जर मान्य झाली तर इथून परतान का तुम्ही? मागणी जर मान्य झाली आता सरकार नाही मागणी मान्य परताच बी नव्हतं, आम्ही तिथे गेल्याशिवाय राहणार नाही. मुंबईला जायचंच ठाम निर्धार. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारचा निर्धार घेऊन आज ही माणसं वेगवेगळ्या ठिकाणाहून, धाराशिवहून आलेले हे माणसं सगळी आहेत आपण पाहिलेली. आणि 15 दिवसात आले. हो का? हो, गॅस सगळं सामान्य सगळे गोष्टी घेऊन आलेल्या आहेत. आणि सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या असताना त्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जे काही मागण्या लावून धरल्या आहेत, जे काही मागण्या ते सरकारकडे मागितलेल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पुऱ्या झाल्याशिवाय किंवा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाहीत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. आणि शिवनेरी किल्ल्यावर आता बघू शकतो बरेच प्रकारामध्ये गर्दी ही जमलेली आहे. मराठ्यांचा जनसागर ओसांडलेला आहे अशा प्रकारचं सांगता येईल.
त्या ठिकाणी बघू शकतो पोलिसांच्या गाड्या सुद्धा किंवा पाटील जरांगे पाटील काही वेळानंतर येऊन गेलेले आहेत. त्यांना बराच काळ उलटून गेलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते लोक वरी सोडण्यात आलेले आहेत आणि आता लोक गडावर जाणार आहेत. गडावरून पुन्हा परत वापस येत आहेत, तिथं दर्शन घेतील शिवरायांचं. त्या ठिकाणाहून सगळ्या गोष्टी नंतर पुन्हा घडून जातील. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मी देणार आहे. धन्यवाद.